नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस प्रमोद उस्माडे. आज आपण या झेंडूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि या झेंडूच्या प्लॉटला पावसाळी हंगामात पावडरी मिल्ड्यू या रोगाचा या ठिकाणी फार मोठा अटॅक होत असतो आणि या पावडरी मिल्ड्यूमुळं आपला प्लॉट या ठिकाणी संपुष्टात येण्याची लक्षणे असतात. तर हा पावडरी मिल्ड्यूचा अटॅक प्रामुख्याने या ठिकाणी जमिनीपासून या ठिकाणी होत असतो. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा पावडर मिल्ड्यूचा अटॅक तुम्हाला दिसत आहे. तर हा अटॅक या ठिकाणी वाढू नये आणि आपल्या प्लॉटचं नुकसान होऊ नये यासाठी आज आम्ही मायकोबुटनिल नावाचा सक्रिय घटक असलेल्या बुरशीनाशकाच्या ठिकाणी फवारणी करत आहोत आणि त्याला जोड एक गॅस पॉयझन या ठिकाणी घेतलेला आहे, काही जी आज उद्या जी आमुष आहे त्यासाठी. तर या रोगाची या ठिकाणी फवारणी करत असताना आपल्याला वरून कव्हरेज न घेता ती फवारणी आपली जमिनीलगत या ठिकाणी झाली पाहिजे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की याची फवारणी कशी चालू आहे आणि त्याला कसा कव्हरेज भेटलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं खूप सारा अटॅक आपल्याला दिसत आहे. फवारणी घेत असताना आपल्याला स्टिकरचा या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला वापर करता येईल. जेवढा स्टिकरचा वापर जास्त येईल तेवढा कव्हरेजला तुम्हाला या ठिकाणी सोपं जाणार आहे. खाली आहे खाली कव्हरेज भेटण्या ठिकाणी आपल्याला आमची जी फवारणी चालू आहे ती या ठिकाणी सर्व खाली मारत होतं. आता ज्या ठिकाणी पावडर मिल्ड्यूच्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं होतं तिथे सगळं पानं ही या ठिकाणी फवारण्यांनी भिजले आहे. त्यामुळे या फवारणीचा अतिशय सुंदर असा रिझल्ट येणार आहे. तुमच्याही प्लॉटवर या ठिकाणी पावडर मिल्ड्यूचा अटॅक असेल तर अशा प्रकारे फवारणी घ्या आणि व्हिडिओमधली सांगितलेली जर औषधं जर घेतली तर तुम्हाला या ठिकाणी चांगला रिझल्ट भेटू शकतो. धन्यवाद.